ग प्रेमाचा जांगड गुप्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग उखळात खुपसले तोंड प्रिये. ज्यांचं गेले त्यांच्यासाठी, ज्यांचं जाणार आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा. अनुभव आला पाहिजे त्याला. प्रेमाचा जांगड गुप्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग उखळात खुपसले तोंड प्रिये. मुसळाचा तुंबळ रट्टा ग तुला जाळून बरी कोमल ग. सुरुवातीला असं वाटत तुला जाळून बरी कोमल ग मी निवडून गाचे झुडप प्रिये. तू तुळशी वाणी सत्वशील मी आग्या बोंड ये ताळ प्रिये. आग्या बोंड हे फक्त मराठवाड्यातल्या लोकांना माहिती, त्याची अनुभूती ज्याला आली आहे त्यालाच माहिती. कपाळाला घासलं तर काय प्रॉब्लेम होईल बघा. उकळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग तुला जाळून बरी कोमल ग मी निवडून गाचे झुडपा प्रिये. तुळशी वाणी सत्वशील मी आग्या बोंड ये ताळ प्रिये. तू इडार गेला ताराचा. औरंगाबादचं तारापण सेंटर सगळ्या प्रकारचे पानं भेटतात, मोड तोड पासून सगळे सगळे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या एसटी बस स्टँडवर शोषित समाजाचं स्मारक आहे. त्याचं नाव आहे नवनाथ रसवंती ग्रह. बघा तुम्ही, ते बघितलं की माझ्या डोळ्यात टचकन पाणी येते. म्हणजे घुंगराच्या तालावर उसाचा जीव काढला जातो, रस भगुन्यात आणि स्वतः डब्यात. आपली अवस्था चोत्यासाठी. तू इडार गेला ताराचा मी रसवंतीचा चोथा ग प्रेमाचा जांगड गुप्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग उकळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग तू पखवा ज्याचा भक्तिनाद. लग्नानंतर माणूस दोन्हीकडून बदललं जात. एक हात माईचा असतो, दुसरा सांगायची गरज नाही. तू पखवा ज्याचा भक्तिनाद मी कडकड घाई हलकीची. तू विना हरीच्या हाताची मी तुंतुन तार तुंतुण्याची. कुणी वाजवू शकतं त्याला, शिकण्याची गरजच नाही. तू विना हरीच्या हाताची मी तुंतुन तार तुंतुण्याची. तू आषाढवारी अभंग ग तू आषाढवारी अभंग ग मी परमिट रूम सत्था ग. प्रेमाचा जांगड गुप्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग. ते औरंगाबादला गुलमंडी नावाचं मार्केट आहे. माझा मित्र आणि त्याची बायको हातात हात घेऊन मार्केटमध्ये फिरत होते. ते बघून माझं असं मन असं गहिवरून आलं. मी म्हणलं, अरे तुझ्या लग्नाला एवढी वर्ष झालेली आहेत तरी बायकोचा हात हातात घेऊन मार्केटमध्ये फिरतोस. किंवा तसं नाही येड्या, हात सोडला की दुकानात घुसते. त्या दिवशी मला लक्षात आलं की लग्नाच्या अगोदर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे प्रेम, आणि लग्नाच्या नंतर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे आत्मसुरक्षा. पाकिट सांभाळलं पाहिजे. तू सुपचाय चटकदार मी बघा तू सुपचाय चटकदार मी झडपीची सुकडी खिचडी. शिक्षकांच्या नशिबात काय काय मलाच रडू यायला. निर्माण लोकांनी करायचे आणि मोजायचे तुम्ही.
खिचडी शिक्षकांना शिजवावं लागत. मध्यान्ह भोजन देशाच्या भविष्याला दिला जाणारा अत्यंत अत्यंतिक सकस आहार खिचडी. उंदराच्या लेंड्या, झुरळ, पाली, हाय प्रोटीन. मधल्या काळात चिक्की येणार होती नाही, मुंग्याच लागल्या असत्या, ठेवायची कुठं? त्याची जबाबदारी शिक्षकावर. हा नाही नाही, ती मोजायला लावल्या असत्या. काय सांग, तेच म्हणलं मी, निर्माण लोकांनी करायचे, मोजायचे आपण. चित्रगुप्ताच्या नंतर नंबर तुमचाच, सगळी नोंद. तू सुपच्या चटकदार, मी झडपीची सुगाडी खिचडी. तू बटर नान तंदूर गरम, तू बटर नान तंदूर गरम, मी हबीड भाकर थांदाडी. तू पनीर कोफ्ता काजू करी, तू पनीर कोफ्ता काजू करी, मी हिरव्या मिरचीचा प्रेमाचा जांगड गुत्ता झाला हा खसा. तू काळी नागिन सळसळती. चित्र बघा जस्टिन. नागिनीचे 2 प्रकार असतात. हे शाळेत शिकवलं जात नाही, कामेश्वर शिकवलं जाते. एक रानावनात फिरणारी नागिन आणि एक केसाळ नागिन. रानावनात फिरणाऱ्या नागिनीनं दंश केला तर माणूस वाचू शकतो, उतारा असतो. पण केसाळ नागिन चावल्यावर उतारा नसतो. हे कुठे शिकवलं जात नाही, हे लग्न झाल्यावर कळतं. अत्यंत प्रामाणिक माणूस आहे, तुम्हाला खरं सांगतो. घरी बोलता येत नाही, त्यामुळे इथं खरं तर भेटतो. आणि दुसरा विषय म्हणजे काय आहे की वहिनीनं येता येता, कारण आम्ही दोघं सोबतच आलो, वहिनीने त्यांना सांगून ठेवलेलं आहे की तुमच्या साहित्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, पण जर घरी यायला उशीर झाला तर बाहेरच सतरंजीन चादर आहे. त्यामुळे घरी बोलता येत नाही, इथं व्यक्त होऊ द्या. इथं व्यक्त होणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि नवरा नावाच्या सगळ्या सहनशील जमातीचं प्रतिनिधित्व मी इथून करत आहे. अच्छा, मन की बात मग रेडिओवर काय नाही, ते स्त्रियांना म्हणजे मुक्त होण्यासाठी महात्मा फुले भेटले, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी महात्मा फुले भेटले. नवरा नावाच्या जमातीचे प्रश्न मांडण्यासाठी नारायण. म्हणजे दुःख मांडलं पाहिजे. इथं कोणतरी म्हणलं आता व्यक्त झालं पाहिजे, म्हणजे बांधून नाही ठेवलं पाहिजे. तसं मी सगळ्यांचं प्रतिनिधित्व इथं करत आहे. उद्या तुझं भाजलं तर तुझंही प्रतिनिधित्व मीच करणार आहे. तू काळी नागिन सळसळती, मी भांडुळाची चाल प्रिये. देशाचा विकास बघा. तू काळी नागिन सळसळती, मी भांडुळाची चाल प्रिये. एसी गाडीने फिरशी तू, मी टमटमने बेहाल प्रिये. तू नॅशनल हायवे समृद्धी, तू नॅशनल हायवे समृद्धी, मी खड्डा कम रस्ता ग, प्रेमाचा जांगड गुत्ता ग, झाला हा खलबत्ता ग. तू एकनाथ यायला न प्रिये, मी गायब धनुष्यबाण प्रिये. पहिला झाला होता, नंतर परत आला. तू एकनाथ यायला न प्रिये, मी ढिल्ला धनुष्यबाण प्रिये. मी वेळ हातावर आलेली, तू एकनाथ यायला न प्रिये, मी ढिल्ला धनुष्यबाण प्रिये. मी वेळ हातावर आलेली, तू कमळा परिवे भान प्रिये. तू सत्ताधारी माजोरी, मी
नितीन देशमुख नावाचा मित्र म्हणतो माझा की जुने सरकार ते गेले, बरे झाले बरे झाले. जुने सरकार ते गेले, बरे झाले बरे झाले. नवे सरकार तर कळले, बरे झाले बरे झाले. तू सत्ताधारी माजुरी, तू सत्ताधारी माजुरी, मी हताशलेली जनता ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू अदानी विठ्ठल अंबानी, माझ्या गावातल्या दुकानदाराचे नाव आहे, गैरसमज नसा. तू अदानी विठ्ठल अंबानी, मी आम आदमी गैबानी. तू अदानी विठ्ठल अंबानी, मी आम आदमी गैबानी. मी संप मोर्चा आंदोलन, मी संप मोर्चा आंदोलन, तू शहा शेखची मनमानी. तू अजगर मेघा देशाला, तू अजगर मेघा देशाला, माझ्या स्वप्नांची थट्टा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू पेट्रोल डिझेल चढा भाव, मी डबघाई कंगाल प्रिये. तू महागाईचा बकासूर, माझे जगणे बेहाल प्रिये. तू घरघरान पक्का डाकू, तू घरघरान पक्का डाकू, आणि माझा निघाला काटा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू ब्लॅक मनी सिस बँकेतील, मी खाली तिजोरी देशाची. तू अटल पेन्शन वा जनधन, काही लोकांची विकेट पडणं बाकी आहे अजून. 15 लाख येणार आहेत, 15 लाख येणार. तू अटल पेन्शन वा जनधन, कर वसुली माझ्या मासाची. तू मुसोलिनी हिटलरवादी, तू मुसोलिनी हिटलरवादी, मी देशाचा फुटका माथा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. उकळात खुपसले तोंड प्रिय, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. आणि शेवट आहे तू नामांतर तू पक्षांतर, तू नामांतर तू पक्षांतर, मी कार्यकर्ता उघड्यावर. तू नामांतर तू पक्षांतर, मी कार्यकर्ता उघड्यावर. मी व्यापमची मर्डर मिस्ट्री, तू देशभक्तीचे अवडंबर. मी पानसरे मी दाभोळकर, मी पानसरे मी दाभोळकर, तू स्वातंत्र्याचा बोभाटा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला